चेहऱ्यावरती टेन्शन नाही, कोणत्या कामाचं टेन्शन नाही, किंवा एखादे काम जर आम्हाला व्हिडिओ साहेबांनी सांगितलं, गौरी साहेबांनी सांगितलं, तर ते व्हिडिओ साहेबांनी जेवढ्या तत्परतेने सांगितलं तेवढ्या शांत पद्धतीने ते आम्हाला सांगणार की साहेबांनी अशा पद्धतीने सांगितले. कालचाच एक किस्सा म्हणजे व्हिडिओ साहेबांची विसी होती सीओ साहेबांच्याकडे, वृक्ष लागवडचा रिपोर्ट पाहिजे होता. मला पहिला फोन आला मुजावर साहेबांचा. त्यांची जी सांगण्याची तीव्रता होती की आत्ताच्या आता 5 मिनिटात रिपोर्ट पाहिजे. कालांतरानं 5 मिनिटात मला डवरे साहेबांचा फोन आला. मला सांगितलं साहेब कुठे आहात? मी म्हणतो वाटत आहे या वगैरे. तर व्हिडिओ साहेबांची विषय आहे आणि तुम्ही ऑफिसमध्ये आल्यानंतर तेवढा रिपोर्ट द्या. 2 व्यक्तीच्या सांगण्याची पद्धत म्हणजे मुजावर साहेबांचा फोन आल्यानंतर माझ्या ऍक्सिडेंट घडला वाटला, डवरे साहेबांनी फोन सांगितल्यानंतर खूप कमी झाला. आणि प्रशासनात अशी माणसं खूप गरजेचे आहेत, कारण ह्या गोष्टी होत राहतात, रिपोर्ट मागापुढे होत राहतो, ह्या गोष्टी होत राहतात. डवरे साहेब तुम्हाला पुढील काळासाठी खूप खूप शुभेच्छा. या सेवा कालावधीमध्ये तुमच्या काही गोष्टी राहिल्या असतील तर भरपूर तुमच्या रजा शिल्लक आहे, तुम्ही रजा काढलेला नाही. सपत्नीक कुठून कुठं फिरायला जायचं राहिलं असेल तर ते सगळं फिरून घ्या. उर्वरित आयुष्य जगत असताना स्वतः शरीराकडे लक्ष द्या आणि तुमचे छंद काय राहिले असतील तरी जोपासना अशी मी विनंती करतो आणि पुढील काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या थांबतो. जय